गणरायाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि त्यामुळे गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये सध्या लगबग वाढली आहे. ठाण्यातील बोळिंजकर गणपती कारखाना हा गणेश मूर्ती निर्मितीचा तब्बल 88 वर्षांची परंपरा जपणारा कारखाना आहे. 1938 साली सुरू झालेल्या या कारखान्यात आजही पारंपरिक पद्धतीने गणेश मूर्ती घडवल्या जातात. आता मूर्तींच्या निर्मितीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून मूर्तिकारांकडून बाप्पाला शेवटचा हात दिला जातोय. श्रावण महिन्याला सुरुवात होताच आता सर्वांना चाहूल लागले ती गणरायाच्या आगमनाची. अर्थातच गणपती बाप्पा आणि गणेशोत्सव सर्वांचाच आवडता आहे आणि म्हणूनच आता मूर्तिकारांची देखील लगबग सुरू झाले. आपण ठाण्यामधील सर्वात जुन्या अशा ह्या गणपती कारखान्याच्या इथे आलेलो आहोत. बोळिंजकर गणपती कारखाना 1938 पासून हा गणपती कारखाना ठाण्यामध्ये आहे. जवळजवळ 1000 ते 2000 गणेश मूर्तींचं या ठिकाणी निर्मिती होत असते. ठाण्यामधील अनेक नागरिक आहेत ते या ठिकाणी येऊन घरगुती किंवा मंडळामधील जो गणपती आहे तो घेऊन जात असतात. आपण आता पाहतो की मोठ्या संख्येने कारागीर या ठिकाणी आहेत आणि गणपतीच्या मूर्तीचं रंगकाम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकूणच ही तयारी कशी असते आणि कशा पद्धतीने मूर्त्या ह्या घडवल्या जातात ह्या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार आहोत. गणरायाच्या आगमनासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत. त्यामुळे इथल्या या कारखान्यातही दिवस रात्र बाप्पाच्या मूर्तींना अंतिम रूप देण्याचं काम सुरू आहे. तब्बल 88 वर्षांपासून इथल्या मूर्तिकारांच्या हातातून गणरायाचं हे रूप साकारतंय. आणि या मूर्तींची ओळख सांगायची झाली तर सर्वात आधी लक्ष वेधून घेतात ते बाप्पाचे डोळे. मूर्ती तयार करणं म्हणजे केवळ मातीला आकार देणं नाही, तर त्या आकारात भाव, भक्ती आणि जिवंतपणा निर्माण करणं असतं. आणि याच प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती बाप्पाच्या डोळ्यांची. अगदी बारीक रेषा, योग्य आकार आणि चेहऱ्यावरील भाव यांचा अचूक मेळ साधत मूर्तिकार बाप्पाच्या डोळ्यांची आखणी करतात. डोळ्यांची ही सुबक रचना पूर्ण होताच काही क्षणांपूर्वी निर्जीव असलेली मूर्ती जणू भक्तांकडे पाहू लागते आणि बाप्पाच्या चेहऱ्यावरचा भावच मूर्तीचं सौंदर्य खुलवतो. जसं की मी मगाशी म्हटलं आणि आपण पाहिलंय की गणपतीचे डोळे किती महत्त्वाचे असतात आणि त्याची हुबेहूब जी आखणी आहे, आखीव रेखीव अशी जी आखणी आहे ते श्याम बोळिंजकर सर या ठिकाणी करतायत. सर, तुमचं वित्तम बातमीमध्ये मी स्वागत करतो. काय सांगाल, किती वर्ष झाली तुम्ही आखणी करताय? मला जवळजवळ 40 वर्ष होऊन गेले हे काम करण्यात. जवळपास किती गणपती बाप्पांच्या मूर्तींची आखणी तुम्ही करता आणि एकूणच गणपती बाप्पांचे डोळे हे अत्यंत महत्त्वाचे असतात, ते बनवतानाचा तुमचा अनुभव काय आहे? मी जवळजवळ 2000 गणपतीचे डोळे आखणी करतो आणि एक मनाला खूप समाधान मिळतं आहे काम करण्यामध्ये. आणि लोकांनाही ते बघितल्यावर असं वाटलं पाहिजे की मूर्तीत जिवंतपणा आहे, हे आखणीवरनं समजण्यात येतं. नक्कीच मूर्तीमधील जिवंतपणा आणण्याचं काम हे आखणीकार करत असतात. आपण त्यांच्याशी बातचीत केली. या ठिकाणी आपण पाहू शकतो की गणपती बाप्पांच्या विविध मूर्त्या आहेत ज्यांची सजावट देखील सुरू आहे. रंगकाम काही मूर्त्यांचं जे आहे ते अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय. बाप्पाच्या मूर्तीचा आकार कितीही मोठा असो किंवा छोटा, मात्र मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव आणि विशेषतः डोळे हेच भक्तांचं पहिलं लक्ष वेधून घेतात. याच कारणामुळे बोळिंजकर गणपती कारखान्यात डोळ्यांची आखणी करताना विशेष काळजी घेतली जाते. पिढ्यानपिढ्या जपलेलं हे कौशल्य आणि अनुभव आजही मूर्तिकारांच्या हातातून पाहायला मिळतो. सांगतो ना, आमचं पहिले आम्ही विश्वकर्म पंच असल्यामुळे आमच्याकडे बैलगाडी आणि टांग्याचं काम असायचं आणि हातगाड्या. पण पावसाळ्यात काय काम नसायचं. आमच्या वडिलांनी आमचे जातीतले हे गृहस्थ आहे डीपी लवार, त्यांच्याकडे जाऊन काम शिकलं फुकट. मग त्यांच्याबरोबर हे पार्टनरशिप केली. मग नंतर 45 सालापासून मग त्यांनी स्वतःचा कारखाना चालू केला. आज 45 आहे म्हणजे 81 वर्ष झाली. 81 वर्ष झाली. कोणत्या कोणत्या प्रकारचे गणपती आपल्या कारखान्यात? आमच्याकडे वर्धास नंबर 1 पासून एक खूप मॉडेल आहे, एक 50-60 मॉडेल आहे. आता मातीची मॉडेल्स वेगळी आहे. बघा, मातीच्या मॉडेलची इकडे लिस्ट लावलेली आहे. एक म्हणजे 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत आमच्याकडे गणपती.
पूर्वी असायचे 6 फुटाचे, म्हणजे एक रेमंडचा आणि एक दिना मामा पाटील मांडूप यांचा असायचा. आता जवळपास किती गणपती या ठिकाणी नोंदवले जातात? आता तरी आमच्याकडे नाही म्हटले तरी 5,000 गणपती तयार आहे, सगळे कारखाने, तिन्ही कारखाने. आणि करोनानंतर जरा कमी झालं, गणपतीचं प्रस्त थोडं कमी झालं. आणि आता हे प्लॅस्टर मातीच्या याच्यात लोक कन्फ्युज आहेत, मांडाचं की नाही मांडाचा, मांडला तर विसर्जनला करता मिळेल की नाही, काही विसर्जन करून दिले नाही असे गणपती. एकूणच काय सांगाल की लोकांचा कल सध्या काय आहे, कोणत्या रंब्याचा लोकांचा कल शेवटी प्लॅस्टरकडे आहे, पण किमतीला कमी आहे आणि हलका आहे, म्हणजे वापरायला एकदम सोयीस्कर आहे. मातीचा फुले आहे, म्हणजे कम्फर्टेबल नाही हो मातीचा गणपती उचलणं बिचलणं, कारण जड पण असतो आणि किमतीला पण जास्त आहे. हे बघा, आमच्या घरात गणपती असतो 10 दिवस, त्याच्यानंतर 10व्या दिवशी आम्ही एक मूर्ताचा गणपती बनवतो आणि त्याच्यानंतर गांधी जयंती झाल्यानंतर 3 ऑक्टोबर पासून गणपती कारखाना परत चालू होतो. असे पहिले सगळे महिने गणपती बनवण्यात जातात, व मार्च नंतर हे कलर काम, जानेवारी पासून कलर काम चालू होतं. 1938 पासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पुढे नेली जाते. काळ बदलला, मूर्तींचे आकार बदलले, मागणीनुसार डिझाईन्समध्येही बदल झाले, पण बाप्पाच्या मूर्तीला आकार देताना लागणारी कला, मेहनत आणि श्रद्धा मात्र आजही कायम आहे. आता गणरायाच्या आगमनाला काही दिवसच उरलेत, त्यामुळे या कारखान्यात तयार झालेल्या हजारो मूर्ती आपल्या भक्तांच्या घरी जाण्यासाठी सज्ज होत आहेत. 75 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या ठाण्यामधील सर्वात जुन्या बोईंजकर गणपती कारखान्याला आपण भेट दिली. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना आता या ठिकाणी आपल्याला कारागीर गणपती बाप्पांच्या मूर्ती कामाच्या अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय. रंगकाम देखील अंतिम टप्प्यात आलेलं आहे, काही ठिकाणी मूर्ती घडवण्याचं काम देखील अंतिम टप्प्यात आलेलं आहे, आखणी देखील आपण पाहिलेली आहे आणि विविध गणपतीच्या मूर्त्या देखील आपण पाहिलेल्या आहेत. एकूणच हा जवळजवळ 75 वर्षांपासून सुरू असलेल्या गणपती कारखान्याचा इतिहास आपण जाणून घेतला आणि ठाणेकर देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या गणरायाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्या घरी विराजमान करतात. आणि पुन्हा एकदा त्यांनी जशी आपल्याला माहिती दिली की 3 ऑक्टोबर पासून पुढल्या वर्षीच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं काम ते सुरू करतात. असा हा ठाण्यामधील सर्वात मोठा आणि सर्वात जुना बोळिंजकर यांचा गणपती कारखाना. बित्तम बातमीसाठी मी सिद्धेश शिगवण, ठाणे.